नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सगळ्यांचा वीक पॉइंट असलेली पाणीपुरी म्हणजेच पाणीपुरीसाठी लागणारं तिखट गोड पाणी कसं करायचं ते बघणार आहोत. बाहेर आपण पाणीपुरी खातो, पण ती किती? एक प्लेट. पण तेच विथ फॅमिली किंवा पाहुण्यांबरोबर मनसोक्त पाणीपुरी खायची असेल तर त्यासाठी ती घरीच केली पाहिजे. चला तर मस्त चटपटीत पाणीपुरी कशी करायची ते बघूया. आपण आधी पाणीपुरीसाठी गोड पाणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी चिंच 2 तास आधी पाण्यात भिजत ठेवली होती. तसंच 4-5 खजूरही बिया काढून पाण्यात भिजत ठेवलेले होते. हे आता सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचे. हे बघा, अगदी स्मूथ पेस्ट झालेली आहे. हे मिश्रण आता गाळणीतून गाळून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणीही त्यात घालायचे, म्हणजे भांडंही स्वच्छ होतं. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल. चिंचेचा कोळ गाळून झालेला आहे. यामध्ये आता 1 वाटी गूळ घालायचा आहे. तुम्हाला जास्त गोड पाणी हवं असेल तर 1 ऐवजी 1.25 वाटी गूळ घातला तरीही चालेल. हे मिश्रण आता शिजवून घ्यायचे. आपण आधी चिंच भिजवून मिक्सरमधून काढून मग शिजवून घेतली आहे. पण कधीतरी तुमची चिंच भिजवायची विसरली असेल तर त्यावेळी चिंच आधी शिजवून घ्यायची आणि नंतर मिक्सरमधून काढली तरीही चालेल, म्हणजे झटपट गोड चिंचेचं पाणी तयार होईल. हे बघा, गूळ पूर्ण विरघळलेला आहे. मिश्रण छान शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूया. मिश्रण थंड झालेलं आहे. यातील 1 वाटी चिंचेचा कोळ काढून घेऊया. यामध्ये 1-1.5 वाटी पाणी घालायचे. तुम्हाला चटणी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी थोडं कमी किंवा थोडं जास्त घातलं तरी चालेल. यामध्ये आता बाकीचे मसाले घालूया. जिरे भाजून केलेली जिऱ्याची पावडर 1 चमचा, सैंधव मीठ 1 चमचा, अर्धा चमचा तिखट, चिमूटभर साधं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणीपुरीसाठी मस्त गोड पाणी तयार झालेलं आहे. आता तिखट पाणी करूया. त्यासाठी 1 वाटी पुदिन्याची पाने ही निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर, 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. मिरची किती तिखट आहे त्यानुसार कमी किंवा जास्त घालू शकता. 1 चमचा किसलेलं आलं, चवीपुरतं मीठ. हे सगळं आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. अगदी बारीक झालेलं नाही आहे. थोडंसं पाणी घालून वाटूया पुन्हा. हे बघा, मस्त हिरवी चटणी तयार झालेली आहे. ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्येही 2-3 वाट्या पाणी घालायचे. आता बाकीचे मसाले घालूया. 1 चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा चाट मसाला. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. चटणी करताना यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता सैंधवही घातलेलं आहे, त्यामुळे पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. थोडी खारी बुंदी घालूया. हेही ऑप्शनल आहे. पाणीपुरीसाठी मस्त तिखट पाणी तयार झालेलं आहे. आता पाणीपुरी टेस्ट करायलाच हवी. मस्त. मी एकटी खात नाही, घरच्यांनाही देऊया. माझा मोठा मुलगा जॉब निमित्त परगावी असतो, त्याला आज आम्ही मिस करतोय. तो आल्यावर पुन्हा एकदा पाणीपुरीचा प्रोग्राम होईलच. जेव्हा आपण पाणीपुरी करतो तेव्हाच अशी चटपटीत दहीशेवपुरी करता येईल. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा.
आवडल्यास मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.